की शक्तिपात साधना जे जे लोक करतात, साधक आहेत, तर त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटना, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट, ह्यांची अनुभूती किंवा चाहूल आधीच लागते, हे खरं आहे. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत असं होतं का? संकल्प दीक्षा झाली, कृपादान झालं, दैनंदिन पहाटेच्या वेळी समर्पण भावनेनं ज्यावेळेस आपण साधनेला बसतो, साधन मिळालंय, तेव्हा आता पुढे काय करायचंय? आपण गुरुदेवा, मी आपल्या आज्ञेप्रमाणे बसलो आणि डोळे मिटले आणि मिटताच त्या ठिकाणी लख प्रकाश दिसला. मोती जसा चमकतो तसं ते प्रकाशमय झालं आणि त्यामध्ये मला निळा बिंदू दिसला. हा अनुभव महाराजांनी पत्र रूपामध्ये दिला. हे पत्र आजही आहे. संकल्प दीक्षेचं हे महत्व जाणलं पाहिजे. कितीही दूर अंतरावरून शक्ती संक्रमण करतो तो प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहे, असं स्वामी विवेकानंदांनी लिहून ठेवलेलं आहे. मी कुठलाही शब्द प्रयोग प्रमाणाशिवाय, गीतेशिवाय आणि शास्त्र ग्रंथाशिवाय माझा मुखाबंद कधी शब्द येणारच नाही. अरे, मी तुला आत्ताच फोन करणार होतो, असं मनुष्य म्हणतो त्याला लगेच अरे बरं झालं. काय म्हणतोस काय? अरे मगासपासून मला तुझ्याशी बोलायचं वाटतंय. ही परिचय अवस्था नावाची एक अवस्था आहे, ती आपल्या या शक्तिवादात. नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रुती देशपांडे मनसोक्त गप्पामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. मनसोक्त गप्पांतर्गत सुरू असलेल्या गुरु शिष्य संवाद या एपिसोडच्या 3ही भागाला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद. गुरु शिष्य संवादामध्ये कुंडलिनी शक्ती जागृती कशी होते, कुंडलिनी शक्ती जागृतीनंतर साधकात होणारे बदल, त्याची प्रक्रिया, याचं सखोल ज्ञान आपण घेत आहोत आणि चर्चा करत आहोत. तर आज कुंडलिनी शक्तीवरती पुढील चर्चा करण्यासाठी श्री वासुदेव निवास आश्रमाचे प्रधान विश्वस्त श्री शरदशास्त्री जोशी महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज, आपलं खूप खूप स्वागत आहे गुरु शिष्य संवादात. कुंडलिनी जागृतीनंतर साधकांना येणारे अनुभव हे आज आपण जाणून घेणार आहोत. कुंडलिनी जागृती कशी होते, कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया, हे सगळं आपण चर्चा करत आहोत सखोल. पण तुम्ही ह्या आधीच्या भागात असं म्हणाला होतात की ही जी विद्या आहे, ज्ञान सगळ्यांसाठी, तर मग त्याचं काय आहे नेमकं गमक आणि कसं? श्री गुरु शरणम, श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः, श्री श्री गुरुवे नमः. फार चांगला प्रश्न विचारला आहे. मुळामध्ये शक्तिपात योग, गुरुदत्त योग, महायोग, सिद्धयोग असं हे एकत्रित आहे. आणि महायोग सर्वासाठी अशी आपण संकल्पना मागच्या या आपल्या चिंतनामध्ये मांडली होती, बरोबर? आणि त्यावरती मी असं म्हणेन, मी कालही म्हणालो होतो महायोग सर्वासाठी आहे, आजही म्हणतो महायोग सर्वासाठी आहे आणि उद्याही म्हणेन की महायोग सर्वासाठी आहे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे, याच्यात बदल नाही होणार. आता महायोग सर्वासाठी म्हणजे सर्वसामान्यासाठी आहे आणि महायोग सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ आहे. श्रीमद भगवत गीता या परमपवित्र ग्रंथामध्ये भगवंतानी याचं वर्णन केलेलं आहे. हा शब्द हा त्यांचा आहे, भगवंताचा आहे. यारे यारे सकल जन, सर्वसामान्यासाठी आहे. याचा अर्थ असा की महायोग हा जात धर्म, जात पंथ, स्त्री पुरुष भेद यामध्ये नाही, हे असं स्पष्ट भगवंतानी सांगितलेलं आहे. आणखी काय उदार धरून पाहिजे? औदार्य देव हा दयाळू आहे. आणि महायोग सर्व विद्यामध्ये विद्यानाम राजा श्रेष्ठ आहे, स्पष्ट सांगून टाकलंय. भगवंतानी कुठली गोष्ट ही अशी संदिग्धता नाहीये, आणि ही संदिग्धता ही साधकाला अनुभूती देणारी आहे.
आणि म्हणून आपण जो उच्चार केला की महायोग सर्वांसाठी आणि अत्यंत सोपा, मागच्या खेपेला तुम्ही म्हणाला होता की हा अत्यंत सोपा आहे. अगदी बरोबर आहे. सहज साध्य. शाबास. सहज साध्य असा हा मार्ग असे जरी पंथराजना ऐक्याचा. पंथराज हा शब्द माऊलींचा आहे. म्हणून आमचं मुखपत्र जे आहे हे पंथराज आणि श्री वासुदेव निवास हे शक्तिपातावरती असलेलं आद्य मुखपत्र आहे. नंतर अनेक झाले असतील. हे स्वतः योगीराजांनी याचं नाव दिलं पंथराज श्री वासुदेव निवास पंथराज सहित. हे त्रैमासिक आहे. अतिशय सुंदर आहे हे त्रैमासिक. यामध्ये सगळे नामवंत जाणकारांचे सगळे त्याच्यामध्ये लेख आणि अनुभव असतात. आपण इथे थांबू. तेव्हा हा महायोग अत्यंत सोपा आहे. याचा अर्थ काय? सोपा 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 सोपा. सोपा म्हणजे सोपा. म्हणून प्रत्येकाने आपलं लहानपण जे आहे त्याची आठवण करावी. ऐकताय, सगळेजण ऐकताय, तुम्ही ऐकताय, माझ्यासमोर बसलेले आहे. आता त्याच्यामध्ये निरागसता असते. आपण ज्या वेळेस याचा विचार सगळा श्रीमद भागवतामध्ये कपिल देवहूती संवादामध्ये सुंदर रीतीनं सांगितलेला आहे. पहिल्या महिन्यापासून हे सगळा मनुष्य कसा घडतो हा सगळा भाग आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण एक या ठिकाणी मी सांगतो की ती निरागसता असते, ती सहजता असते. कुणाची? त्या लहान मुलाची. ते त्याचं बघणं सुद्धा हे प्रेममय असतं. असा भगवान आहे. आपण एखादा कितीही मनुष्य वयानं मोठा असला आणि पाळण्यामध्ये असलेल्या मुलाकडे आपण जर बघितलं तर तो किती टकमक बघतो, गोड बघतो. अरे वा, आपण म्हणतो हा मुलगा गोड आहे. आता त्याची निरागसता अशी साधकाला हा अत्यंत सोपा आहे. याचा अर्थ कोणतीही कृती करायची नाही. त्याच्यामध्ये सहजता ही फार महत्वाची. मुद्रा नाही. एक एक विषय समजावून घेऊ आपण. आणि यामुळं काय होतं की ज्यावेळेस आपण बसतो, दीक्षाधारी, संकल्प दीक्षाधारी, कृपादान झालं, दैनंदिन पहाटेच्या वेळी समर्पण भावनेनं ज्यावेळेस आपण साधनेला बसतो, साधन मिळालंय, तेव्हा आता पुढे काय करायचंय आपण? तर दीर्घकाल आणि नैरंतर्य पतंजली मुनी सांगतात. मग बसलो. बसल्यानंतर अगदी मांडी घालून बसणे. हे प्रयोग सगळे आपले झालेले, यावरती भरपूर विश्लेषण झालेलं आहे. मग कोणतीही कृती न करणं याला सहजता म्हणतात. तुम्ही शब्दप्रयोग फार चांगला केला. आणि त्यामुळं काय होतं की ती शक्ती जागृत झालेली आहे, तिचा स्टार्टअप झालेला आहे. मूलाधारामधून ती स्वाधिष्ठानामध्ये आणि पुढे तिचा प्रवास आहे. आता यावेळी ती तयार असते. कशा करता? तर हा या ज्या देहामध्ये मी आहे ती चेतन शक्ती, ते त्याला आनंद देण्याचा आणि पुढे याचं फळ परमानंद हे मी येणार आहे त्याच्यामध्ये. तेव्हा या चित्त शक्ती आहे, ती शक्ती जागरण झालं, ती चित्त द्रवित झालं आणि द्रवित झाल्यानंतर चित्तशक्ती ही जी आहे तिला स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 72,000 ज्या नाड्या आहेत, सर्वासु नाडेषु, योगतारावली ग्रंथ सांगतो, सर्व नाड्यामधून तो प्रवाह जो आहे हा चित्तशक्ती ही आपोआप क्रियाशील होते आणि साधकाला त्याच्या संस्कारामुळे त्याचा अनुभव मिळायला लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं असं की महायोग हा बोलण्याचा विषय नाही, हा अनुभवण्याचा. आता तरी पटलं? म्हणजे शक्ती जागरण होऊन सर्व ठिकाणी त्या ठिकाणी प्रवाहित होते. त्यामुळे ती क्रियाशील होऊन त्याच्या संस्काराप्रमाणे, म्हणजे एकाला जर अनुभव आला तर तो सगळ्यांना येईल असं नाही. त्याचे संस्कार फार महत्वाचे आहेत.
आमच्याकडे हा परवरीचा शब्द आहे. संस्कार कसे त्याप्रमाणे रिझल्ट आहे. आणि म्हणून संस्काराप्रमाणे निरनिराळे अनुभव येतात. आणि सगळ्यात महत्वाचं की म्हणून महायोग हा बोलण्याचा विषय नाही, अनुभवण्याचा. आता अनुभव यायला लागलेले आणि पुढे भगवान फार दयाळू आहे. भगवान असं म्हणतात, भगवंत म्हणतात की त्याचं फळ प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष अवगमन झालं. प्रत्यक्ष. आता इथं ऐकणारे म्हणते की का हो म्हणाले तुम्ही ते महाराज तर म्हणतात प्रत्यक्ष, समोर सफरचंद आलं का म्हणजे ते फळ आहे का? नाही, व्हिज्युअलाइज नाहीये. भगवंताला असा अभिप्रेत आहे. महायोग हा अनुभव देणारा आहे. अनुभव कशाचा? आनंदाचा. आनंद, नित्यानंद, सहजानंद आणि परमा. शाबास. म्हणजे क्विक रिझल्ट असा नाही. क्विक रिझल्ट आहे. हा रिझल्ट म्हणजे समोर नाही दिसणार. फळ म्हणजे काय होतं, मग लगेच गीतेतला अर्थ असा काढतात किंवा फळ म्हणजे त्याचा आंब्याचं फळ दिसलं का, झाडावरचं फळ नाही. होय, अहो देवाला म्हणायचंय अनुभव देणारा म्हणजे फळ देणारा, फळ प्रत्यक्ष आहे. आता इथे प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ काय आपण क्लिअर करत जाऊया. हे साधं चित्तशक्ती क्रियाशील झाली. क्रियाशील झाल्यानंतर पुढे संबंध शरीरामधून, संबंध शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, आणि त्याला आनंदाची स्थिती, आनंदाचे लोही आनंद तरेल. म्हणजे काय झालं, प्रत्यक्ष त्याला आनंद मिळाला. नंतर कालांतरानंतर दीड तास 2 तासावरून अरे मला खूप छान बरं वाटतं. आता इथे एखाद्या आंब्याचं रस घेतल्यानंतर हा रस छान आहे असं म्हणणं काय, किंवा साधनेमधून आल्यानंतर, बाहेर आल्यानंतर तो काय म्हणतो, मला आनंद मिळाला. का रे बाबा, काही तुला फळाचा रस घेतलास का? नाही. भगवान इथं म्हणतात की प्रत्यक्ष अवगमन धर्म. विषय पूर्ण झाला. काय पाहिजे आणून? इथे इन्स्ट्रुमेंटल काही नाही आहे. बरोबर आहे? नाही, फळ प्रत्यक्ष आहे. आणि असाच शब्द भगवंताने वापरला, प्रत्यक्ष फळ आहे. आणि फळ म्हणजे अनुभव देणारा, अर्थात परमानंद प्राप्त करून देणारा. इथे आपण विषय पूर्ण झाला. आणि म्हणून याकरता एक थोडस कसं आहे, हे मी बोलतो खरं, बोललो, पण उदाहरणावरून समजावून घेतलं पाहिजे. आता इथे तुम्ही असा एक प्रश्न केला पाहिजे की असं काही एखादं उदाहरण आहे का? मागे म्हणाला होता आपल्या आधीच्या भागातही झाले. लोकांना म्हणजे अनुभव, उदाहरण म्हणण्यापेक्षा अनुभव तुम्ही पाहिलेले आहेत का, सहज जोडता यावा आपल्याला. शाबास 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 शाबास. तेव्हा अलीकडच्या काळामध्ये घडलेली घटना मी सांगतो. ती अशी आहे, म्हणजे आतापर्यंत सगळं वर्णन झालं. आता आपल्याला प्रत्यक्ष फळ त्या साधकाला मिळालं. आता हा झाला सैद्धांतिक विषय, भगवंताचं वाणी सांगितलं. पण अहो सामान्य नाही आहे आमच्या महाराज काय, आणि सगळेच स्वामी महाराज म्हणजे असामान्य, या जगामधला आश्चर्य आहे, ती मानवतेची बाधा आहे. प्रत्यक्ष घडलेलं सांगून बघ. आमच्याकडे लपवण्याचा भाग नाही आहे. प्रत्यक्ष प्रमाणभूत ग्रंथ, ट्रान्सपरन्सी आहे. यारे यारे सकल जन आणि वासुदेव निवासचा हा स्थायी भाव आहे. हा स्थायी भाव आहे. नागपूर येथील एक सहदेव आणि महादेव हे 2 तरुण आहेत, गिरणी कामगार आहेत. महाराजांना त्यांनी पत्राने लिहिलं. महाराज त्याच्यावरती एक पत्र लिहितात. कोण पत्र आहे, आणि हे पत्र पाठवलेलं आहे त्या आमच्या पिताश्रीला. ते म्हणतात की सोबत सहदेव आणि महादेव या 2 गिरणी कामगारांची पत्रे जोडलेली आहे. ती पहा. त्यांना अक्षर ओळख नाही, लिहिता येत फारशी नाही, पण
त्यांचा अनुभव हा तुम्हाला आम्हाला, अहो काय महाराज आहे तुझा, तुम्हाला आम्हाला अभ्यासाकरता आहे. आणि म्हणून आता मला ते आठवलं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. त्यावेळी तो सहदेव आणि महादेव लिहितात पत्रामध्ये, गुरुदेवा, अहो ते पत्र बघितल्यानंतर डोळ्यात पाणी येतं. गुरुदेवा, मी आपल्या आज्ञेप्रमाणे बसलो आणि डोळे मिटले आणि मिटताच त्या ठिकाणी लख प्रकाश दिसला. काय त्या काळात तर वीज नव्हतीच. मी सुद्धा असा जरा थोडासा बॅकअप घेतला. त्या काळात वीज नाही. जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीच ते पत्र आहे. लख प्रकाश दिसला. कुठे अशा कंदील सुद्धा लावलेले नाहीत, असं त्यांचं घर असेल. लख प्रकाश दिसला आणि माझं शरीर हे प्रकाशमय झालं असं मला वाटतंय. आणि हा प्रकाश मला मोत्यासारखा चमकू लागला. बापरे, हे कोण म्हणताय? ते सहदेव नावाचे एक गिरणी कामगार सांगतात. मोती जसा चमकतो तसं ते प्रकाशमय झालं आणि त्यामध्ये मला निळा बिंदू दिसला. हा अनुभव महाराजांनी पत्र रूपामध्ये दिला. हे पत्र आजही आहे. आम्हाला सांगा, आम्ही ते माझ्याजवळ आहे. कधीही कोणीही या जगामधून कोणी या आणि हे पत्र पहा. पुढचं फार ताई फार महत्वाचं आहे. बिंदू दिसला. काय होतं, तुम्ही आम्हाला बोलायला लावता, पण आम्हाला संत आमच्या वाणीला प्रेरणा देतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, मसुरे वडे बिंदुले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी हा विषय पूर्ण केला. मसुरे वडे बिंदुले. मसूर म्हणजे छोटी साईज. तो बिंदू मला दिसला. हा कोण म्हणतोय? सहदेव नावाचा साधक दिसतोय. तो साधनेमधला अनुभव महाराजांना कळवतोय. आता हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या सद्गुरूंच्याकडनं प्राप्त झालेल्या कृपादानानंतर त्यांना आलेला अनुभव अभंगात आणि ह्या गिरणी कामगाराला हा बिंदू दिसला. काय असं वर्णन काय करा तुम्ही? बघा, विज्ञानाच्या आधार कसोटीवरती ह्या अभंग आणि ह्या गिरणी कामगाराचा अनुभव तपासून बघा. अहो, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. मसुरे वडे बिंदुले, बिंदुल्यात होत जाती हरिहराच्या मूर्ती. तुका म्हणे हेची मूळ, रूप पाहावे निर्मळ. तो अभंग मोठा आहे, पण तो नाही मी या ठिकाणी उच्चार करत नाही. आणि त्यानंतर मग मी पुढे, सहदेव म्हणतात, मी भानावर आलो आणि भानावर आल्यानंतर माझ्या डोळ्यामधून अश्रुधारा सुरू झाल्या. महाराज, तुम्ही मला हा काय अनुभव दिलाय का गिरणी काम करायला? माझी योग्यता नाहीये. आता हे जसं आहे सहदेवाचं तसंच महादेवाचं आहे. आणि म्हणून तेही तेच सांगतात. आम्ही डोळे मिटून बसलो. आता याचा थोडासा अनुभव वेगळा आहे. भ्रुकुटी या ठिकाणी एकदम कंप होऊ लागला मला. कंपते. आता हाचा अनुभव एकच. 2 गिरणी कामगार ह्याचा अनुभव वेगळा. मी देहभान विसरलो, काय होतं हे कळत नाही. आणि मी मात्र अतिशय आनंदी झालो, भानावरती झालो. असुर झाला सुरू झाल्या. महादेव म्हणतात, मला हा अनुभव वेगळा. भगवंताची वाणी अर्जुनाला सांगितलेलं ते प्रमाण, महाराजांनी त्याला कृपादान दिलं. प्रवास लक्षात घ्या. हा प्रवास आपल्या या महायोग साधकासाठी फार महत्वाचा आहे. आणि भगवंताच्या वाणीप्रमाणे किंवा महायोगाच्या संकल्प दीक्षेनं या साधकाला महाराज पुण्यात आहेत, ते नागपूरमध्ये आहे. संकल्प दीक्षेचं हे महत्व जाणलं पाहिजे. कितीही दूर अंतरावरून शक्ती संक्रमण करतो तो प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहे, असं स्वामी विवेकानंदांनी लिहून ठेवलेलं आहे. आता हा इथे विषय पूर्ण करतो. पण सर्व शास्त्रामध्ये असलेले प्रमाणभूत हे वाक्य, ही महावाक्य गीतेमध्ये आहे.
महाराजांनी संकल्प दीक्षेनं त्याला कृतार्थ केलं आणि सहदेव माधव महादेव हे कृतार्थ झाले. आणि नंतर ते म्हणतात काय होत आहे हे कळलं नाही, परंतु आम्हाला आनंद मिळाला. म्हणजे हे एक प्रकारचं शक्तिपात महायोग हे विज्ञान आहे. आमचे परंपरेमधले एक मोठे स्वामी आहे, ते म्हणतात शक्तिपात महायोग एक विज्ञान है. विज्ञान क्या होता है समझ में नहीं पाते हम, हर वेगळं. आणि नंतर विषय पूर्ण करतो ताई की या साधकाला येणाऱ्या अनुभवांचं वर्णन भगवद्गीतेमध्ये भगवंतानी एकच शब्द वापरला, तो म्हणजे आश्चर्य. आश्चर्य. आश्चर्यच आहे महाराज. आता तुम्ही एवढं सुंदर सांगितलं, अनुभूती कशी येते. आणि हे सांगताना मला थोडंसं जाणवलं, म्हणजे आमच्या प्रेक्षकांसोबत सामान्य भाषेत रिलेट करायचं, म्हणजे ज्यावेळी शक्तिपात दीक्षा होते, जसं आपण आधीच्या भागातही बोललो कोरी पाटी, तर त्या ज्या गिरणी कामगारांनी सांगितलं की माझी लायकी थोडक्यात म्हणू की माझं प्रगल्भता नसतानाही ज्यावेळी गुरु उदार होतात त्यावेळी मग भक्ताची काय तिथे म्हणजे विचारायलाच नको आपण. सुंदर बोलताय. अगदी एवढा सुंदर अनुभव आहे आणि प्रत्यक्ष प्रमाण आहे. तुम्ही जसं म्हणाल अजून काय बरं, हे मी कुठलाही शब्द प्रयोग प्रमाणाशिवाय गीतेशिवाय आणि शास्त्र ग्रंथाशिवाय माझा मुखाबंद कधी शब्द निघणार येणारच नाही. हे काय येईल बरे, आमच्या गुरूंचे तसे शिक्षण आहे. प्रमाणही म्हणजे प्रमाणभूत असलं पाहिजे. आता आपल्या क्षेत्रामध्ये सुद्धा याचं इकडचं रुलिंग तुम्ही दाखवता, बरोबर आहे. मला काही त्याचं प्रमाणाशिवाय काहीच नाही, काहीच नाही. प्रूफ. आणि म्हणून भगवंतानी याला आश्चर्यवत असा एकच शब्द प्रयोग केला. आणि हा आश्चर्यवत शब्द आहे ना, असा हा इतका त्याच्यामध्ये असं साठलेलं आहे, इतकं साठलेलं आहे की ते आपण कल्पना करू शकत नाही. आश्चर्य आहे. आता गंमत काय आहे की याचा अर्थ जाणून घेतला पाहिजे. आपले श्रोते खूप चांगले बिचारे. आश्चर्य म्हणता तुम्ही, आम्हाला तुम्ही हे सांगितलं तर आश्चर्य म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ असा की मानवी एक कल्पना असते. समजा हे वस्त्र आहे, हे वस्त्र मी पाहतोय, हे माझी कल्पना हे वस्त्र आहे. पण याच्या पलीकडे एखादा असा विषय असतो की ज्याचं वर्णन करता येत नाही वर्णन करता येत नाही, अजिबात नाही. ते आकाश आहे, ते आपल्याला दिसतंय, पण आकाश तेवढं आहे का, नाही. समुद्रपर्यंत आया, समुद्र आपल्याला दिसतोय पण तेवढाच आहे का, नाही. म्हणजे कल्पनेच्याही पलीकडे जे असतं ते वर्णन शब्दामध्ये करता येत नाही, त्याला आश्चर्य म्हणतात. आणि म्हणून आपली माऊली याला प्रेमानं सांगतात, साधको ज्ञानेश्वरी वाचा. मी म्हणणार नाही वाचा असं नाही. आणि तिथे आश्चर्य या शब्दावरचं माऊलींचं जे भावार्थ आहे, अनुभव पातले तद्रूपता. भावार्थ भगवंताच्या वाणी बरोबरच माऊलींची जी वाणी आहे ती तेवढीच अत्यंत सामर्थ्यशाली आहे. आणि म्हणतात अनुभव पातरे तद्रूपता. माऊली काय म्हणतात, तद्रूप झालो. तद्रूप म्हणजे मी तुझ्यासारखा झालो. देवा काय दिलंस रे, काय देताय. मी समजे परी न उमजे, कोठील मी कोण मी. पण हा माझा मीपणा काढून टाकला आणि मला तुझ्यासारखा केला. जगद्गुरु शंकराचार्यांचे असे स्तोत्र फार सुंदर आहे आमच्या स्वामी महाराजांचे. तद्रूप होऊन करता, मध्ये काहीच नाही. एक एक सामावले. अजून खूप आहे हे, इथे विषय आपण थांबूया. मला असं वाटतं की भगवद्गीता हा प्रमाणभूत ग्रंथ आहे, हे तर आहेच आहे,
पण माऊलीने याच्यावरती हे स्पष्ट करून अनुभव आणि तद्रूपता येणं, तुझ्यासारखं होणं, तुझ्यासारखं करणं, आणि तू आम्हाला असं जवळ घेऊन इतकं समजावून सांगतोस, जणू काही एखादी आई आपल्या मुलाला गोड गोड शब्दाने जसं घास भरवते, तशी आपली माऊली एका एका ओवीमधून आपल्याला तृप्त करते. आणि तिथे माऊली म्हणते अनुभव पातळे तद्रूपता. विषय पूर्ण झाला. हा तुम्ही केवढं मला एक प्रश्न विचारला आणि तसं हे असो. इथे आपण थांबू. आणि म्हणून आता हा एक विषय आहे. याचा अर्थ असा झाला की प्रत्यक्ष परमानंदाची प्राप्ती होणं, आनंद, नित्यानंद, सहजानंद आणि परमानंद हा साधकाला येणं. आता मला असं सांगा, मी आजही म्हणतो, कालही म्हटलेलं आहे, उद्याही म्हणणार आहे, शक्तिपात महायोग हा बोलण्याचा विषय करत नाही. कुणी याच्यावरती नका भाष्य करो, नका भाष्य करो. साधना वाढवा. साधन के सिवाय पर्याय नाही आहे. साधनेची तुम्ही काळजी करा, साधना तुम्हाला निष्काळजी करे. त्याच्यामध्ये रमा ना. हे असं आहे, हे तसं आहे, हे अमुक आहे, नको. शंका नाही 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 नाही. असो, मला वाटतं आपण इथे थांबायला हरकत नाही. आणि म्हणून इथे आपण तुमच्या या प्रश्नाचं मला असं वाटतं की तुमचं समाजात अगदी समर्पक असं उत्तर तुम्ही दिलं महाराज. अगदी म्हणजे कुंडलिनी म्हणा, महाशक्तिपात, आपण काय करा, तुम्ही त्याला शक्तिपात योग असं शक्तिपात योग असं तोच आहे. शक्तिपात योग. कोण कुंडलिनी म्हणतं, कोण महाशक्तिपात योग म्हणतं, पण प्रामुख्याने आज म्हणजे प्रेक्षकांना आपण असं सांगू की याला शक्तिपात, महाशक्तिपात योग असंच म्हटलं जावं. आणि किती सुंदर तुम्ही उदाहरण दिलंय ज्ञानेश्वर माऊलींचं जेव्हा वर्णन केलं की खरंच आहे. आता संकल्प आणि म्हणजे जड वस्तू सुद्धा कशा हलतात हे ज्ञानेश्वर माऊलींचंच उदाहरण आहे. त्यांनी भिंतही संकल्पाने हलवली. तर आता हे महाशक्तिपात योग आहे. जेव्हा गुरूंचा जेव्हा म्हणू की शिष्यावरती प्रेमाचा वर्षाव, अमृत वर्षाव होतो, तेव्हा काय ते दुरापस्त राहतं एखाद्या शिष्याला. खूप सुंदर. आता महाशक्तिपात योग कसा येतो, त्याची अनुभूती कशी येते? कारण तुम्ही या आधीच्याही भागात सांगितलं की अनुभवण्याचा असा हा विषय आहे. फक्त चर्चा, शंका, कुशंका काहीही मनात न ठेवता निसंदेहपणे अनुभव घ्या, असं तुम्ही सांगितलं आणि ते खरंच आहे. पण यामध्ये ज्यावेळी एखादा साधक महाशक्तिपाताची साधना करतो तर परिवर्तन असं काय होतं आणि ते काय? मला तुमच्या बोलण्याचं कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे भिन्न क्षेत्रामध्ये तुम्ही असून मला बरोबर एक एक असा शब्द वापरून मला बोलायला लावताय. असो, महाराजांचा चरणी मी नम्र होऊन याच्यावरती मी सांगू इच्छितो की स्वामी महाराजांनी असं म्हणताय, अर्थात सगळी शास्त्र असं सांगतात, परिवर्तन हा जरा संस्कृत शब्द आहे, पण सोपा शब्द बदल. बरोबर आहे, बदल गुणे. आता हा बदल जो आहे, कोणतंही शास्त्र काढा, शास्त्रकार काढा, किंवा सगळी एक मुखाने असं सांगतात की जगामधील प्रत्येक, जगामध्ये दोन आहे, एक जड आणि अजड. बरोबर. मला वाटतं याच्याशी काही तुमची संदिग्धता आहे का? एक जड आहे आणि त्याचा अजड आहे. बरोबर आहे. व्यवहार आहे, अव्यवहार आहे, हिंसा, अहिंसा. बरोबर. मग तसं एक जड आहे आणि एक अजड आहे. अजड म्हणजे सजीव. आता याच्यामध्ये सुद्धा बदल होतो. काही सुंदर वर्णन करतात. ते म्हणा, जड आणि अजडामध्ये असलेली, आता हा बदल का होतो, आता याच्या मुळात जो जडामध्ये बदल झाला असं माझं वाक्य आहे, आणि अजडामध्ये बदल झाला. मग याच्यामधलं
जे जड आणि अजडामध्ये असलेल्या शक्तीमुळे, त्याच्यात शक्ती आहे. पुढे प्रश्न कदाचित तुमच्या मनात आला की सजीवामध्ये शक्ती आहे, पण जडामध्ये, निर्जीवामध्ये कशी, असा मनात प्रश्न आला. त्याचं उत्तर पुढे देऊन टाकतो, विषय पूर्ण करू. तेव्हा स्वामी महाराज आमचे वर्णन करतात. जडामध्ये परिवर्तन कसं होतं हे उदाहरणाने समजावून घेऊ. त्याच्या अगोदर एक छोटासा विषय समजावून घेऊ की अजड म्हणजे सजीव, सजीवामध्ये बदल कसा झाला. मगाशी मी थोडासा त्याचा उल्लेख केला. तो मनुष्य लहानपणापासून मोठा होतो, प्राणी लहानपणापासून मोठा होतो, बदल झाला. मग कदाचित आपण आपला एखादा अल्बम बघायला लागतो आणि त्याच्यात लहानपणचे आपले फोटो, अरे वा, अरे तू आहेस हे, किती गोड होतास, असं कुणीतरी म्हणतं. मग त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. म्हणजे सजीवामध्ये आपले लहानपणचे फोटो बघितल्यानंतर हे आता तसा तू नाही आहेस, म्हणजे बदल झाला हे त्यांनी मान्य केलं. कुणी? त्रयस्थ व्यक्तीने. सजीवामध्ये होणारा हा बदल पटकन समजतो, परंतु म्हणजे अजडामधला बदल समजला, पण जडामधला बदल कसा होतो याचं स्वामी महाराजांनी फार सुंदर इथं उदाहरण दिलं आहे. उदाहरण सांगतात, त्यांचं स्मरण करतो. ते फार मोठे महात्मा होऊन गेले. रुई हा शब्द कळतोय का श्रोत्यांना? रुईचा अर्थ काय सांगा श्रोत्यांना तुम्ही? कापूस ज्यातून निघतो रुई. शाबास, वा रे वा. तुम्ही आधुनिक असून सुद्धा तुम्हाला प्रत्येक शब्द हा पारिभाषिक समजतो, याचं मी तुमचं पहिल्यांदा कौतुक करतो. रुई म्हटल्यानंतर नाही कळणार रुई म्हणजे कुणी नाव आहे का म्हणजे? रुई हा पदार्थ आहे. म्हणजे रुई ही शेतामधून ते येतात, त्याच्यामधून काय येतं? कापूस. कापूस. शाबास, पठ्या. म्हणजे त्यापासून कापूस होतो. आपण महात्मा गांधींचं मी वंदन करतो, मुद्दामून महात्मा गांधींचं स्मरण या ठिकाणी करतोय. ते एका हातामध्ये त्यांनी चरखा दाखवलाय आणि डाव्या हातामध्ये ते असा बाहेर दोरा काढतायत, कापसापासून दोरा असा आहे. तुम्ही कुठेही जा, त्यांचं जे स्थान आहे विदर्भामध्ये, तिथं तो चरखा दाखवलाय. आणि याच्यामध्ये सुद्धा गुजरातमध्ये त्यांच्या आश्रमात ते दाखवलेले चरखे दाखवून. याचं काय झालं? रुईपासून कापूस, कापसापासून दोरा. बरोबर. अजून एक खेडेगावामध्ये जर इंटेरियम प्लेसला गेला तर तुम्ही जळगाव जवळचे जे तिथे कापूस तयार होतो, काही आम्ही पाटोदा वगैरे जे आहे, तिथे असे लांब शेतकरी असतात आणि एक लाकडाची असते, गरगर 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 फिरवत बसतात, बर का. तर आता काय आहे, एक दोरा, दोन दोरे घेतले की सुतळी झाली, 3 दोऱ्यांची सुतळी. अशा अनेक सुतळ्या अशा गोल गोल फिरवत बसतात, त्याचा दोरखंड तयार झाला. आता काय काय झालं, आणि नंतर तुम्ही जे वस्त्र परिधान केलंय श्रोत्याने, मी, ते वस्त्र कसं तयार होतं तर उभा धागा आणि आडवा धागा हातमागावरती बघा, हातमागाच्या केंद्रामध्ये जा, तिथे तुम्हाला दिसेल तो आडवा धागा, तो धोटा असा हे करून ते वस्त्र तयार करता. या रुईचा प्रवास, कापूस, कापसापासून दोरा, अनेक दोऱ्यापासून सुतळी, अनेक सुतळीपासून दोरखंड, त्यानंतर उभा आणि आडव्या धागाने वस्त्र. एक मला निरीक्षण मी श्रोत्यांना आणि तुम्हाला विचारतो, कापसापासून बदलत गेलो आणि त्याची नावं बदलली का नाही? बरोबर. हो का नाही? बदलली. अरे, आणि रूपही बदल. शाबास, वारे वा, माझ्या मनातलं तुम्ही बोलला. रूपही बदललं, नावही बदललं, नाम रूपामध्ये बदल झाला. म्हणजे
जडामध्ये नामरूपतेचा हा जो भाग महत्वाचा स्वामी महाराज सांगता. आता आपल्यामध्ये तर बदल आहे. हे आपले सगळेजण ऐकणाऱ्यांनी आपले जुने अल्बम लहानपणाचे काढून बघा. मग आईला विचारा. आता ज्यांचे लग्न झाले असतील त्यांनी आपल्या मंडळीने विचारायचं, बघ मी कसा लहानपणी होतो. हे तुम्ही नाही असो, हा विषय सोडून देऊया. परंतु जडामधील आणि सजीवामधील हे दोन आपण जे पाहिले, हे दोनही बदल. आता इथे विषय आपला सुरू झाला. हे थांबत नाही हा विषय. महायोग नाही थांबत. नाही नाही नाही. महायोग समुद्र हा हे दोनही बदल व्हिज्युअलाइज आहे. म्हणजे वरवर दिसणारे. कसे मगाशी पाहिलं, जडामधले आणि अजडामधले. म्हणजे रुईपासून वस्त्र हे दिसलं म्हणून आपण बदल झाला असं म्हणालो. सजीवामध्ये लहानपणचा मी आणि मोठेपणाचा आता मी, आणि वृद्ध असेल तर काठी घेतणारा आहे. मोठ्यांची चरित्र दाखवतात. आता हे कसं आहे, हे वरवर दिसणार आहे. स्वामी महाराज इथं थांबत नाही का? नाही नाही. स्वामी महाराजांनी हे ते म्हणतात आहे हो हे, अहो पुढे बघा. म्हणून महायोग साधना हा अंतःशुद्धीचा मार्ग आहे. आणि हा दैनंदिन साधना होणारी जी आहे समर्पण भावनेनं दीर्घकाळ जर तुम्ही साधना केली तर साधकामधील या चेतना शक्तीमुळं अंतर्बाह्य परिवर्तन संपवला विषय इथे महाराजांनी. मला वाटतं की याच्यावरती कोणी हे डिबेट होऊ नाही देणार. शंकाच नाही. आता हा कसा, हा प्रश्न साधकांच्या मनात आला, समोर ऐकणाऱ्यांच्या मनात आला, मान्य म्हणाले, अंतर्बाह्य परिवर्तन झालं. अंतर्बाह्य आतून हा मार्ग बदल झाला. मग त्याची उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. एक पहिलं, एखादा क्रोधी आहे तो शांत होतो. काय होतंय, हे फार क्रोधित होते, शांत झाले. म्हणून साधनद्वारा शांती प्राप्त करो असं परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांनी, म्हणजे आमच्या परमगुरूंनी योगीराज गोळवणी महाराजांच्या या गुरूंनी म्हटलेलं, साधनद्वारा शांती प्राप्त करो. त्यानंतर लोभ नष्ट होतो. आकर्षण आहे. आज आता हे जग सगळं आकर्षित करणार आहे, पण नाही, त्याच्यामध्ये उदारता येते. हे नको आपल्याला. कारण यू ऑलवेज से यस, पण कधीतरी नो. बघा, हे नाही म्हणण्याचं सामर्थ्य, उदारता येणं साधकाला हे प्राप्त होते. नकार काय करू, हे नको आहे आम्हाला. एक उदाहरण देतो, अगदी अगदी छोटं मोठं. आपण जेवायला बसलो, आग्रह करतात प्रेमाने, पण जास्त आग्रह हा दुराग्रह आहे. अरे काय अजून असं काय करतात. तसं लोभ नष्ट होतो आणि उदारता येते. अहंकार नष्ट होऊन नम्रता येते. नम्रत्व चैने असे उदाहरण देऊ. उन्हाळ्यामध्ये कोकणामधून फिरायला लागल्यानंतर आंब्याची झाडं ही खाली झोकलेली वाटतात आपल्याला, कारण फळ आलेलं असतं. केवढी खाली येतात. जमिनीला त्या कैऱ्या अशा टेकलेल्या असतात. याचा काय अर्थ झाला, त्या झाडामध्ये असलेला नम्रता आहे. नम्र झाला. हे जर तिथे आहे तर तो एखादा महात्मा असे असतात की त्यांच्यामध्ये मी हे समजे परी न मजे, कोठील मी कोण मी नाही. अहंकार नष्ट झाला आणि नम्रता येते. ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर काय हे मूर्तिमंत नम्रतेचं एक दैदिप्यमान असं एक महान महात्मा होऊन गेले. कधी अहंकारानं थोडासा अलीकडच्या भागात असतो, आमच्याही ठिकाणी आहे, पण अहंकार नष्ट होऊन नम्रता येणं हे परिवर्तन श्रेष्ठ
चिरकाल टिकणार आहे आणि हे याचं महायोग संकल्प दीक्षेचं हे सत्य आहे. सत्य कोणी नाकारू शकत नाही. म्हणजे आपण कसा प्रवास केला की परिवर्तन बदल जडा आणि अजडामधला बदला बघितला आणि नंतर साधकामध्ये होणारा. आता मला सांगा, एखादी व्यक्ती ही खूप बोलणारी असते आणि तुम्ही हल्ली बोलतच नाही. म्हणता मी साधनेमध्ये असतो. बोलायचं काय? बोलण्यासारखा विषयच नाही. एखादा रागीट शांत झाला आणि लोभी असतो. मी असे अनेक लोक बघितलेले, पण आता त्यांच्यामध्ये जो बदल झाला, मी जवळच्या अनेक लोकांना मी पाहिलं, बदल झाला. लोभच राहायला नाही. नको ना, आता लोभ इथे गडबड करतो म्हणून उदारता येणं नको. बाबा हे घे तुला, हे इदन्न म्हणून ही भूमिका प्राप्त करण्याचं सामर्थ्य आणि हा बदल पुन्हा एकदा वाक्य रिपीट करूया की चेतना शक्तीमुळं अंतर्बाह्य परिवर्तन होणं हे चिरकाल टिकणार आहे. विषय पूर्ण झाला ताई. मला खूप बोलतं गेलं. म्हणजे व्हिज्युअलाइज होणारा जडपणे अजडामधला जो बदल आहे तो दृश्य स्वरूपात आहे, परंतु हा बदल चिरकाल टिकणार आहे. मान्य? बरोबर का नाही? इथं चांगले जाणकार मंडळी आहे, हे शास्त्रज्ञ सगळे बसलेले आहेत. माझी कसोटी तुम्ही निर्माण केली. त्यांच्यासमोर बोलायचं म्हणजे सामान्य नाही आहे. आणि म्हणून हे सत्य आहे, याचा आनंद तुम्ही घ्या. खूप सुंदर. म्हणजे आता काय अद्भुत आहे. आणि तुम्ही शंका आणि त्याला प्रमाण पण दिलं आहे. म्हणजे जे आहे ते सगळं ज्ञानेश्वर माऊली जेव्हा साक्ष होतात तर त्यात शंकेची काही जागाच नाही. इतकं सुंदर असं अलीकडच्या जसं मी सहदेव आणि महादेव त्या बिचाऱ्यांचं असं वाटतं की ती पत्र असे रोज आपण त्याची पूजा करावी. अद्भुतच आहे. अलीकडच्या काळातला आता तुम्ही म्हणाल हे जुनं सांगितलं, अलीकडे काय आहे? एका कार्यालयामध्ये जिथे फ्रिक्वेन्सी जास्त आहे, आता तुमच्याकडे येणारी माणसं असतात, एका मोठ्या उच्च पदावरच्या व्यक्ती एक 4-6 महिन्यापूर्वी दीक्षा घेतली बरं, सुरते हो ऐका. आणि त्याने एके दिवशी मला येऊन सांगितलं, नमस्कार केले. तो म्हणाला, महाराज माझ्यामध्ये बदल झाला. मला ऐका शांतपणा. माझ्या कार्यालयामध्ये सगळे असे अग्रेसिव्ह होऊन यायचे, निवेदन घेऊन, हे घे निवेदन घ्या, हे पहा, मला न्याय द्या, मला न्याय द्या. पण पूर्वी मी रागवायचं म्हणाले. कोण म्हणताय? ती व्यक्ती उच्च पदस्थ एका कार्यालयामध्ये. पण जशी मला दीक्षा झाली मी शांत झालो. मी पूर्वी चिडचिड करत असे, नाही हे तुझं काम होणार नाही, परंतु मी सगळी निवेदनं घ्यायला लागलो. नम्रपणानं, उदारता आली, नम्रपणानं ती स्वीकारायची आणि त्यांना सांगत असे. प्रत्येक शिष्टमंडळाला मी हात जोडून विनंती करून सांगतो आणि त्यांना सांगतो की मी याच्यावरती विचार करतो आणि माझ्या मुखावरती हास्य येतं. हा माझ्यामधला बदल आहे. हे काल्पनिक नाही. हे 3 महिन्यापूर्वीची घटना आहे. मला सांगा काय अद्भुतच. म्हणून महायोग साधनेनं अंतर्बाह्य परिवर्तन होणं हे मर्म जे आहे. असे अनेक पत्र आहेत माझ्याकडे, देशातून परदेशातून आलेले. एक कोल्हापूर जवळ एक सातवे नावाचं गाव आहे, तिथे सुद्धा असं एक शेतकरी कुटुंब आहे. त्यांनी मला कळवलं की अहो महाराज, मला तुम्ही म्हणजे 3 महिन्यापूर्वी कृपादान झालं आणि काय सांगावं म्हणाले, आम्ही कष्टकरी आहोत आणि आमच्यामध्ये बदल झाला. त्या माऊलीची मी क्षमा मागून सांगतो, कारण तिनं जे कळवलंय की आमचा आहारामध्ये बदल झाला, बोलण्यामध्ये बदल झाला, विचारामध्ये झाला. आणि पूर्वी आम्ही शेतात काम केल्यानंतर दमत असे, परंतु महाराज काय घडवलं म्हणाले संकल्प दीक्षेनं. आज अद्यापर्यंत कधी त्या माऊलीची भेट नाही. आम्ही 8-8 तास 10-10 तास काम करतो, परंतु आम्ही थकतच नाही. आम्हाला हे
ताकद केवढा हे आत्मबल वाढतंय. म्हणून आत्मबल वाढवणारा, परिवर्तन करणारा, म्हणून महायोग साधनेनं अंतर्बाह्य परिवर्तन होणे. आणि आमच्या स्वामी महाराजांचं एक वाक्य उच्चारतो आणि इथेच आपण थांबूया. तेणे सुखी राहू सर्व काळ. म्हणजे सुखी राहायचंय माणसाला, आनंद मिळेल असा हा महायोगाचा परिवर्तन आहे. असा या शब्दामधून जेवढं काही आहे तेवढं हे सगळं आपल्यामुळे सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे. एवढ्याने लोकांचं आपलं समाधान झालं की हो म्हणा, म्हणजे मी थांबतो इथे. समाधान जे आहे चर्चेतूनच लोक प्रेक्षकांचं होत आहे. आणि चर्चा ही महाराज म्हणजे समाधानासाठी जे आपले आहेत साधक, जे आपल्याला पाहताय दूरून, त्यांना ह्या चर्चेतूनच समाधान लाभतंय आणि अनुभूती येते. त्यामुळे हा चर्चेचा घाट आहे आणि लोकांच्या पसंतीस ते उतरतंय. आता तुम्ही कुंडलिनी जागृती, महाशक्तिपात हे आपण असं सगळं बोलतो. एका नाण्याच्या दोन बाजू म्हणू आपण त्याला. कोण ह्या नावाने ओळखतो, कोणी त्या नावाने ओळखतं. पण साधकांमध्ये येणारे अनुभव तुम्ही सांगितलेत. अगदी म्हणजे अशिक्षित अशा गिरणी कामगारांचं उदाहरण तुम्ही दिलंय, की ज्यांची थोडक्यात आपण आध्यात्मिक ह्याच्यातही म्हणू आणि व्यावहारिक ह्याच्यातही की माझी लायकी नाहीये, जसे अशिक्षित आहे. आणि संत समारंभाचा जो म्हणू की संतांच्या काही पण त्यांना थोडक्यात पार्श्वभूमी सुद्धा नाहीये, संत लाभेश वगैरे, त्यांना सुद्धा महाराजांनी शक्तिपात योगाच्या द्वारे एवढं म्हणजे अद्भुत आणि समर्थ असं बनवलंय. आजही ती पत्र जी आहेत तुमच्याकडे ती बघायला आम्हाला तर आवडतीलच. पण हे सगळं होत असताना काही शंका पण आहेतच लोकांच्या मनात. महाशक्तिपाताची साधना केली त्यानंतर असं म्हटलं जातं किंवा काही लोक म्हणतात की शक्तिपात साधना जे लोक करतात, साधक आहेत, तर त्यांना भविष्यात घडणाऱ्या घटना, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट, ह्यांची अनुभूती किंवा चाहूल आधीच लागते. हे खरं आहे आणि हे सगळ्यांच्या बाबतीत असं होतं का? हा प्रश्नावरती खूप विश्लेषण होऊ शकते बरं का. मला वाटतं आपण इथे थांबूया. पण या प्रश्नाचं उत्तर हो आहे. बर, हो आहे. गंमत अशी आहे की मुळामध्ये जर साधक सात्विक असेल, लक्षात घ्या, सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी युक्त असणारा असा हा मनुष्य आहे. म्हणून निस्त्रैगुण्यो भव असं भगवंताने सांगितलंय. निस्त्रैगुण्यो भव म्हणजे 3 गुणांचं एकत्रीकरण होऊन सात्विक, सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं एकत्रीकरण. सत्व गुण ज्याचा वर्धिष्णू असतो त्याला, त्याच्या वाणीला आणि त्याला काहीतरी सिम्पटम्स, अशी लक्षणं येतात की अरे हे असं आहे का. आता एक तुम्हाला मी साधं उदाहरण देतो आणि विषय संपवतो, कारण हे फार मोठं आहे. आपल्याला एखाद्याचा फोन आला, अगदी 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 100%. अरे नंबर पाहतो, नंबर येतो, आता फोटो पण येतो ना. मोबाईलचं ज्ञान मला काही नाही आहे. अरे आत्ताच माझ्या मनात आलं होतं की मी याला फोन करावा. असं होतं का नाही. मी याचा अर्थ काय झाला, तुझ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. अरे मी तुला आत्ताच फोन करणार होतो, असं मनुष्य म्हणतो त्याला लगेच अरे बरं झालं. काय म्हणतोस काय, अरे मगाचपासून मला तुझ्याशी बोलायचं वाटतंय. ही परिचय अवस्था नावाची एक अवस्था आहे, ती आपल्या या शक्तिवादात त्याच्या अवस्था फार मोठा. तुम्ही मला जास्त बोलायला होता, पण परिचय अवस्था म्हणजे एकमेकाचा परिचय नसताना आणि परिचय असला तर एकमेकाविषयी भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे हे साधकाला त्या ठिकाणी आपोआप प्राप्त होतो. माऊली काय म्हणतात, भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे परस्परम भावयंतः श्रेयः परमवाप्स्यत. म्हणून सात्विक लागतो. आता त्याच्यामध्ये इतकं काही ते सोपं नाहीये की सात्विकता यायला. सत्वरजतम या 3 गुणांच्या मधून सात्विक गुणांचं संवर्धन होणं म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये निर्दोषत्व जे आहे हे असं, त्याला त्या सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजेत ना. आणि समजताच याची अनंत उदाहरणं आहेत, पण मी ती काही सांगू शकत नाही, कारण व्यक्ती सापेक्ष
अनुभव असतो किंवा त्याला ती लक्षणं दिसतात. मला होतं बरं का, मला कळलं. एक 4-5 दिवसापूर्वी मला असं समजतंय, काही ते ऐकायला येतं, मला समजतं. म्हणलं तुम्ही तिथे थांबू नका, त्याच्या पुढे जा. आमच्या महाराजांनी सांगितलं, असं काही दिसायला लागलं की तो एक प्रकारचा अहंकार होतो. लोकांची गर्दी जमवतोय, हे तुम्हाला माहिती नाही, चला. आणि असं फार चाललंय. आजकाल खूप आहे महाराज तसं. चला अहो, त्यांना दिव्य अनुभूती येते आणि रांगा लागतात, याला भुलू नये. आणि म्हणून आमचा स्वामी महाराज आणि महाराज यावरती आत्मबल वाढवणे आणि त्यामधून समाजाचं कल्याण करणे असं विषय करा आणि आनंद देणे, आनंद घेणे आणि जगाला आनंदित करणे याच्याकरता महायोग साधना आहे. एवढं मी बोलतो. माझ्याकडनं जर काही समजा आता इथेच आपण थांबूया हा विषय, कारण हा विषय किती जरी बोलला तरी तो कमी पडेल. मला असं वाटतं की आमच्या या ॲडव्होकेट देशपांडेंच्यामुळे ही उत्तम संधी मिळाली. खरोखर त्यांनी हा विषय घेऊन एक मला आपल्यासमोर आणि महाराजांच्या सेवेची ही एक संधी तुम्ही प्राप्त करून दिली, म्हणून आम्ही ऋणी आहोत. माझं अहो भाग्य आहे महाराज. नाही, एवढंच मी सांगतो. आपण हे सगळं आता चर्चा थांबू आणि आपण एकदा जरूर आश्रमामध्ये या. तुमच्याकडे जे म्हणून काय आता हे मला हे काही याचं काही माहित नाही. आमच्याकडे ती टीम आहे मीडियाची, त्यांना मी सांगेन की आमच्याकडचे जे काही प्रश्न येतील ते एकत्र करा. पण मी तुम्हाला जाता जाता सांगतो श्रोते हो, की यामुळे मी तुमच्या समोर आलो. आमचं कार्य चालू आहे. वासुदेव निवास हे एक आद्यपीठ आहे, तिथे आपण या. एक भव्य आणि दिव्य परंपरा आहे, एक शक्तीपीठ आहे. दर रविवारी रोज मी कधीतरी असतो, पण पारगावच्या निमित्ताने जरी गेलो तरी आमचे सगळे विश्वस्त मंडळ आणि तिथे असणारे सर्व जे काही सेवक वगैरे आहेत ते सेवाभावानं कार्य करतायत. जरूर या. पण रोज येण्यापेक्षा रविवारी मात्र या साधनेला म्हणजे साधका करता ती साधना आहे, पण नव्यांच्या करता प्रश्नोत्तरीचा जो भाग असतो त्यावेळेस 9:30 पासून पुढे आपण 10:30 11:30 पर्यंत बसू आणि सर्वांचं मला जेवढं ज्ञान आहे तेवढ्या प्रमाणात निरसन करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन. आणि एवढं बोलून ही सगळी सेवा, आता मला किती एपिसोड झाले हे माहिती नाहीये, तुम्ही सांगाल का? अगदी म्हणजे आता तुम्ही एवढं बोलता, मध्ये मला थांबवा वाटत नाही, कारण नाही, ऐकतच राहावं. कारण हे सगळं मी समर्पण करणार आहे आमच्या अगदी महाराजांना. अगदी. नाही 4 असो 3 असो, हे सगळे एपिसोड हे स्वामी महाराजांना, आमची कुलदेवता आणि कदाचित तुमची कुलदेवता पीठस्थ देवता आई तुळजाभवानीला हे समर्पित करतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या स्थळी हे मन जाये माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो. मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुण पाये तुमची. खूप सुंदर अगदी. आणि जे महाशक्तिपाताचा जो चाललाय, आता तुम्ही मला विचारलं मगाशी किती झालेत, तर आपले 4 भाग झालेत. काय सर? कुंडलिनी जागृती महाशक्तिपात योगावर. आणि आज प्रेक्षकांना सांगायला मला खूप आवडेल, महाशक्तिपात योगाची सुरुवात जी झाली होती त्या भागात, म्हणजे आजचा 4था भाग आहे, तर संपूर्ण समग्र महाशक्तिपात आणि कुंडलिनी जागृती ह्या भागामध्ये आपण संपूर्ण केलाय. आणि महाराजांनी जसं सांगितलंय की शक्तिपात ह्या विषयाला, म्हणजे शक्तिपाताचा सुरुवात कशी होते पासनं ते शक्तिपात होतो कसा, साधकात बदल कसा होतो आणि तो अनुभवायचा कसा, हे महाराज बोलण्याचा विषय नाही, बोलण्याचा नाही आणि अनुभवायचा कसा विषय आहे हे महाराजांनी सांगितलंय. आणि आज सगळ्या प्रेक्षकांना तर समग्र ज्ञान, हे 4ही भाग जेव्हा तुम्ही पाहतात तर समग्र असं ज्ञान मिळणार आहे तुम्हाला शक्तिपात आणि कुंडलिनी जागृतीबद्दल. तर शक्तिपाताचा हा भाग आपण महाराजांच्या साक्षीने आणि तुम्हा प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसाद आणि प्रेम मिळालेला आहे, त्यांच्या साक्षीने इथे आज आपण शक्तिपातावरची चर्चा थांबवतोय. पण जसं महाराज मी तुम्हाला म्हणाले की शक्तिपात हे तर झाला, अनुभवण्याचा जो आहे तो योग आहे. आणि महाराजांनी सांगितलं की त्याबद्दल मठामध्ये सुद्धा कार्यक्रम होत असतात आणि प्रेक्षकांनी जरूर तर लाभ घ्यावा. पण
जे साधकांच्या आयुष्यामध्ये जे आपण म्हणू की प्रपंचामधल्या काही अडचणी असतील, पारिवारिक कलह असेल, त्यावरही सद्गुरु कृपेने कसा मार्ग काढता येईल यावर मार्गदर्शनपर असा एक नवीन आणि फ्रेश भाग घेऊन आम्ही येऊच पुढील भागातही प्रेक्षकांच्या भेटीला. तर तोपर्यंत तुम्ही म्हणजे महाराजांनी जसं सांगितलंय की आपण देह नसून देहस्थ आहोत आणि या देहामधला जो आत्मा आहे तो चैतन्य स्वरूप आहे, तोपर्यंत तुम्ही या चैतन्याचा आनंद घेत राहा आणि लवकरच आम्ही आपल्या भेटीला येऊ. असंच आपण भरभरून प्रेम देत राहा. आणि महाराज खूप खूप धन्यवाद तुमचे प्रेक्षकांच्याकडून. ही सेवा म्हणून आम्हा स्वामींनी आणि महाराजांनी माझ्याकडनं करून घेतली, एवढंच मी म्हणे. इदम न मम. अगदी अगदी. नारायण. दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल. दिसू लागला जवळी मंगल, विश्वाचा वैभव काल. उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल.